Welcome all students in today's lecture. Today we are going to learn 1.5 Mrs. Addis. बघा आपण याच्यामध्ये त्याची इंट्रोडक्शन पाहिलेली आहे, आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये अ स्ट्रेंजर हू हॅज विलियन्स लुक अपीअरन्स ते पाहिलेलं आहे. अ फीलिंग ऑफ पर्सन आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. देन वी सी as the writer is information about the story about a peasant woman who finds desperate as a young man at her doorstep and pleading of her to give the protection from the police, and he had been poaching in on the nearby estate and in panic and had killed one of the gamekeepers. So on the page number 44-45 we see on the page number 45. बघा आपण पेज नंबर 45 पर्यंत आलेलो आहोत. He did not knock but walked straight in. The woman at fire turned quickly round. तो जो व्यक्ती आहे तो मिसेस ॲडिसच्या छोट्याशा घराजवळ आल्यावर तो क्षणभर काय करतो, तो तिथं थबकतो, थांबतो. तिथं गेल्यानंतर द वुमन ॲट द फायर टर्न क्विकली राऊंड. जी व्यक्ती आहे त्या विस्तवाच्या जवळ बसलेली आहे ती चटकन काय करते, पाठीमागं वळून पाहते. ती विस्तवाशी असलेल्या ते लगेच ती झटकन मागे वळून पाहते. व्हॉट युअर पिक्चर क्रॉच हू शी सेड, आय डिडंट हिअर युअर नॉक. कोण? पीटर क्राउच तू का? अँड आय डिडंट हिअर युअर नॉक. तू दरवाजा ठोठवला नाही आणि मी ते ऐकलं नाही. याचा अर्थ त्याने दरवाजा ठोठावून तो आते आला होता का? नाही. तसाच तो न विचारता तो तिथं गेलेला होता. आय डिडंट नॉक मॅम, आय डिडंट वॉन्ट एनीबडी टू हिअर. बघा एक्झाम्पल, when you want to know anybody to know here, so he says I didn't knock ma'am, I didn't want anybody to hear. मी दार नाही वाजवलं मॅडम, का तर कुणाला येऊ नये, त्याचा आवाज येऊ नये असं मला वाटत होतं. बघा हाऊज दॅट, का बरं, कशा प्रकारे. आय एम इन ट्रबल, हिज हँड्स वेअर शॅकलिंग अ लिटल, व्हॉट यू हॅव यू डन. बघा मी संकटात सापडलोय आणि त्याचे जे बोलताना हात जे आहेत ते काय करत आहेत, असे कापत आहेत, थरथरत आहेत, शेकिंग होत आहेत. सो व्हॉट यू हॅव यू डन, तुला घाबरायला आणि तुला तुझे हातपाय थरथर का कापत आहे, असं तू काय केलेलं आहेस म्हणून ती विचारते. यू, आय शॉट अ मॅन मिसेस ॲडिस. बघा तो काय म्हणतो, आय शॉट अ मॅन मिसेस ॲडिस. हो मी एका माणसाला गोळी घातली मिसेस ॲडिस. यू, ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते तू घातलीस का? यस आय शॉट हिम. हो मी त्याला मारलं त्याला. बघा यू किल्ड हिम, आय डोंट नो. तू त्याला ठार मारलंस का? तो काय म्हणतो बघा, आय डोंट नो, मला ते माहीत नाही. म्हणजे मी तर मारलं पण तो ठार झाला की नाही हे मला माहीत नाही. फॉर अ मोमेंट, काही क्षणभर गेल्यानंतर, देअर वॉज अ सायलेन्स इन द स्मॉल. थोड्या वेळाने तिथं काय होतं, लहानशा कोंदट स्वयंपाकघरात पूर्ण सन्नाट असा आवाज येतो, सायलेंट होतं सगळं. स्टफी किचन अँड द केटल बॉइल्ड ओव्हर. आणि इतक्यात किटलीतले पाणी जे आहे ते काय होतं आहे, उतू जातं आहे. अँड मिसेस ॲडिस मेकॅनिकली पुट इट ॲट द साईड ऑफ फायर. आणि मिसेस ॲडिस ज्या आहेत त्या यांत्रिकपणे ती काय करतात, विस्तवावरून उतरवून त्या बाजूला ठेवतात. शी वॉज अ स्मॉल थिन वुमन विथ अ ब्राऊन हार्ड फेस. So here in this passage we gives information about Mrs. Addis. Characterization: she was small, thin woman with a brown, hard face on which the skin had dried in innumerable small as than 42. But life treats some women hard to the agricultural districts of Sussex, and Mrs. Addis' life had been harder than the most. बघा त्या लहानशा अशा कृश अशा अंगाच्या व स्त्री
कशी आहे ती? गव्हाळ रंगाची आहे. ॲज अ ब्राऊन आहे. हर कलर इज ॲज अ ब्राऊन लाईक रिंकल्स. चेहऱ्यावरती त्वचा सुकल्यामुळे तिचे रिंकल्स दिसत आहेत बघा. आणि त्यावर काय आहे? ड्राईड इन्युमरेबल स्मॉल हेअर लाईक रिंकल्स. आणि त्यावर केसासारख्या बारीक असंख्य अशा काय आहेत? अनंत अशा सुरकुत्या पडलेल्या आहेत. तिचे वय बहुधा 40पेक्षा जास्त नसावे, पण ससेक्सच्या कृषीप्रधान प्रदेशातल्या अनेक स्त्रियांचे आयुष्य बरेच खडतर असते. आणि मिसेस ॲडिसचे सुद्धा आयुष्य अनेकापेक्षा अधिकच कष्टाचे होते. सो व्हॉट डू यू वॉन्ट मी टू फॉर यू पीटर क्रॉच, शी सेड लिटल सॉरली. ती काय म्हणते? मग मी तुझ्यासाठी काय करावं असं तुझं म्हणणं आहे पीटर क्राऊस. वैतागून थोड्या नाराजीने त्यांनीच विचारलं. म्हणजे ती वैतागलेली असते पूर्ण त्याला. सो व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू फॉर यू पीटर क्रॉच, शी सेड लिटल सॉरली. Let me stay here a bit. Is there however you can put me till they have gone. बघा काय म्हणतो? Little, let me you stay here a bit. Is there now ever you can put me till they have gone. मला थोडा वेळ इथे थांबू दे. ते लोक निघून जाईपर्यंत मला कुठेतरी लपता येईल का? मी नंतर पाहतो, पण मला इथं ते जाऊपर्यंत थांबून दे. Who is they? She says, who is they? ती म्हणते कोण होते ते? कोण आहेत ते? द कीपर्स. तो काय म्हणतो? प्राण्यांचे राखणदार. ओ यू हॅव हॅड कॉरल्ड विथ द कीपर्स हॅव यू. ती काय म्हणते बघा, असं म्हणजे तुझं प्राण्यांचे जे राखणदार आहेत त्यांच्याशी भांडण झालेलं आहे का? यस आय हॅव डन बाय सिंडरवूड सीइंग इफ आय कुड पिक अप एनिथिंग. बघा, हो मी सिंडरवूडपाशी काही शिकार मिळते का ते पाहत होतो आणि तिथल्या राखणदारांनी मला पाहिलं. अँड कीपर्स फाउंड मी अँड देअर वेअर 4 to 1 सो आय यूज्ड माय गन. बघा, त्या राखणदारांनी मला पाहिलं, ते 4 होते, त्यामुळे मी माझी बंदूक चालवली. अँड देन आय रॅन फॉर इट. दे आर आफ्टर मी. दे कांट बी फार ऑफ नाव. बघा, मग मी तिथून पळ काढला, पण ते माझ्या मागे लागले आहेत आणि एव्हा ते फार लांब नसतील. Then Mrs. Addis did not speak for a moment. Crouch looked at her beseechingly. बघा, द मिनिंग ऑफ अपीलिंगली. बघा, विनवणी जशा प्रकारे केल्या जातात विनवणीपूर्वक, तो त्याच्याकडे पाहत आहे. मिसेस ॲडिस क्षणभर गप्प राहिल्या, काहीच बोलल्या नाही. त्यांना काही ऐकल्यानंतर त्या शांत स्तब्ध राहिल्या, त्या काहीच बोलल्या नाहीत. पण नंतर जो क्राउच आहे तो काय करतो? तिच्याकडे अशा विनवणीपूर्वक, जेणेकरून त्याला जे आहे ती गरज आहे आजच्या जर रात्र ते थोडा वेळ थांबण्यासाठी, त्या व्यक्ती जाऊस्तोपर्यंत थांबण्यासाठी, जर मी तिथं सुखरूप थांबलो तर त्याची सुटका होईल, म्हणून तो तिच्याकडे विनवणीपूर्वक पाहत आहे, बिसिचिंगली. सो यू माईट डू इट फॉर टॉम्स सेक, ही सेड. काय म्हणतो बघा तो? यू माईट डू इट फॉर टॉम्स सेक. टॉमसाठी तरी तुम्ही मला मदत करू शकता, तो म्हणतो. यू हॅवंट बीन ॲन ओव्हर गुड फ्रेंड टू टॉम, स्नॅप मिसेस ॲडिस. ॲडिस लगेच स्नॅप, आता ताडकन देणे, पण इथं ताडकन त्या काय म्हणतात बघा, तू मित्र म्हणून टॉमशी फार चांगला वागलेला नाहीस. यू हॅवंट बीन ॲन ओव्हर गुड फ्रेंड टू हिम. देर आर मेनी कॉजेस बट टॉम्स हॅव बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी. ही वुड वॉन्ट यू टू स्टँड मी बाय मी नाईट टू नाईट. जरी मी त्याच्याबरोबर चांगलं वागलो नसलं तरी तो काय म्हणतो बघा, तू मित्र म्हणून टॉमशी फार चांगला वागलेला नाहीस असे मिसेस ॲडिस म्हणतात, पण टॉम नेहमीच माझ्याशी मित्र म्हणून चांगला वागला आहे आणि आज तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहावं असं त्याला वाटेल. बट टॉम हॅज बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी. ही वुड वॉन्ट यू टू स्टँड बाय मी टू नाईट. आणि जो टॉम आहे तो नेहमी त्याच्याबरोबर फ्रेंड म्हणून राहिलेला आहे. जरी आज कळालं की तो अडचणीत आहे, त्यामुळे आज तुम्ही माझ्याशी पाठीशी उभं राहावं असं त्याला देखील वाटेल, टॉमला देखील वाटेल. वेल आय वॉन्ट से ही वुडंट. बघा, त्याला असं वाटणार नाही असं मी म्हणते. अँड द कोस्ट विल बी ॲज अ थॉट बेटर ऑफ यू.
टॉम ऑलवेज थॉट बेटर ऑफ यू दॅन यू डिझर्व. कारण तुझी पात्रता नसूनही टॉमने कायम तुझी मदत केलेली आहे, तुझं भलं चितलेलं आहे. मे बी यू कॅन स्टे टिल ही कम्स होम टू नाईट. तो घरी येईपर्यंत तू इथं थांबू शकतोस. अँड देन वी कॅन हिअर दॅट व्हॉट ही सेज अबाउट इट. मग तो काय म्हणेल ते आपण पाहूया. So well, I want to say he wouldn't, for Tom always thought better of you than you deserve. Maybe you can stay till he comes home tonight. Then we can hear what he says about it. त्याला असं वाटणार नाही. बघा कशा प्रकारे ती सांगते की त्याला असं वाटणार नाही असं मी म्हणत नाही, कारण तुझी पात्रता नसून टॉमने कायम तुझं काय केलेलं आहे, भलं केलेलं आहे. पण तो घरी येऊपर्यंत तू थांबू शकतोस. मग तो काय म्हणेल त्याच्यावरती आपण निर्णय घेऊया. ही विल बी अप ॲट वर्क फॉर an hour 8 and the coast will be clear by then. I can get away out of the country. He says he will be up at work for an hour 8. कामावरून परत यायला त्याला अजून तासभर तरी अवकाश आहे आणि तोवर इथला धोका टळलेला असेल आणि नंतर मी कुठं जाईन, देशाबाहेर निघून जाईन. आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. हू सेज पीटर क्रॉस सेज आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. तो काय म्हणतो की मी आता नंतर मी देशाबाहेर निघून जाईन. शी सेज व्हेअर विल यू गो. She says, where will you go? तू कुठे जाणार आहेस? Then he says, I don't know. There is time to think of that. ते ठाऊक नाही, पण त्याबद्दल विचार करायला थोडा वेळ आहे. He says, I don't know. There is time to think of that. Well, you can think of it in here, she said dryly, opening a door which led from the kitchen into the small shed at the back of the cottage. They will never guess you are there, especially if I tell them I haven't seen you tonight. आता त्यावेळेस ज्यावेळेस तो क्रॉच आहे तो आपली भूमिका सांगतो की ज्यावेळेस तो पीटर बघा कशा प्रकारे टॉम ज्यावेळेस घरी येईल त्यावेळेस मी नंतर तिथून निघून जातो आणि मी नंतर कुठं जाणार आहे, नंतर मी देशाबाहेर निघून जाईन. तर ती ज्यावेळेस विचारते वेअर यू विल गो, तो म्हणतो आय डोंट नो. देअर इज टाईम टू थिंक ऑफ दॅट. त्याबद्दल विचार करायला थोडा वेळ आहे. ठीक आहे, इथं आहेस तोवर विचार करून ठेव. बंगलीच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या छोट्याशा पडवीकडे जाणारे एक स्वयंपाकघराचे जे मागचे दार उघडत त्या वृक्षपणे म्हणाल्या, आणि तू इथे आहेस हे त्यांना अजिबात कळणार नाही. विशेषतः मी आज रात्री तुला पाहिलंच नाही असं त्यांना सांगेल. असं त्यांना सांगितलं तर बघा कशा प्रकारे ती त्याचीसुद्धा बाजू घेते, कशा प्रकारे ती तिची बाजू मांडते. इफ आय टेल हिम आय हॅवंट सीन यू टू नाईट. जर मी त्यांना असं सांगितलं तुझ्या बाबतीत की मी तुला आज पाहिलेलंच नाही. यू आर गुड वुमन मिसेस ॲडिस. आय नो आय एम नॉट वर्थ युअर स्टँडिंग बाय मी. तुम्ही फार भल्या आहात मिसेस ॲडिस, मला माहीत आहे, आणि तुमच्यासमोर उभं राहण्याची माझी लायकी नाही. बट बघा तुमच्यासमोर उभं राहण्याची माझी लायकी नाही. बट मे बी आय हॅव बीन डिफरंट इफ आय हॅड अ मदर लाईक टॉम्स. पण कदाचित मला जर टॉमसारखी आई असती तर मी असा झालो नसतो. बघा परिस्थिती माणसाला कशी बनवते हे एक्झाम्पल आपल्याला त्या क्रॉचच्याद्वारे दाखवलेलं आहे की प्रत्येक जो व्यक्ती घडत असतो ते त्याच्या सिच्युएशननुसार त्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार तो घडत असतो. त्याचप्रमाणे क्रॉच जो आहे तो घडलेला आहे. तो म्हणतो तुम्ही फार चांगले आहात मिसेस ॲडिस, मला माहीत आहे तुमच्यासमोर उभं राहण्याची माझी लायकी नाही, पण कदाचित मला जर टॉमसारखी आई असती तर मीही असा झालो नसतो. शी डिड नॉट स्पीक बट शट द डोअर अँड ही वॉज इन डार्कनेस. बघा शी डिड नॉट स्पीक, ती काहीही बोलत नाही न बोलता, बट शट द डोअर, पण ती काय करते दरवाजा लावून घेते. अँड ही वॉज इन डार्कनेस सेव्ह फॉर अ स्मॉल रे ऑफ लाईट्स दॅट कम थ्रू वन ऑफ द क्रॅक्स.
दरवाजाच्या फटीतून येणाऱ्या उजेडाच्या बारीकशा तिरपेच्या असलेल्या तिथल्या अंधारात तो थांबला. बघा, डार्कनेसमध्ये म्हणजे अंधार कोठडी आहे, अंधारामधली एक रूम आहे, त्या रूममध्ये त्याला बंद करते आणि बंद केल्यानंतर त्या अंधाराच्या खोलीत एकच चीर आहे आणि त्या चिरीतून जो प्रकाश आहे तो उजेड पडत आहे तिथून तिथल्या अंधारात आणि तिथंच तो थांबलेला आहे. बघा, शी डिड नॉट स्पीक बट शट द डोअर अँड ही वॉज इन डार्कनेस सेव्ह फॉर अ स्मॉल रेज ऑफ लाईट दॅट केम थ्रू वन ऑफ द क्रॅक्स. बाय धिस लाईट ही कुड सी हर मुव्हिंग टू अँड फ्रो. आणि त्या लाईटमधूनच, त्या लाईटच्याद्वारेच ही कुड सी हर मुव्हिंग टू अँड फ्रो. तिचे जे मुवमेंट आहेत तो टिपू शकतो, म्हणजे तो तिकडे जात असेल तर ते जो प्रकाश आहे प्रकाशाद्वारे तो बघू शकतो. आणि त्यामधून अंधाराच्या तेवढ्या उजेडात टॉमसाठी स्वयंपाकात असताना होणारी जी हालचाल आहे ती तो पाहत आहे. Then she says, as preparing, for example, preparing Tom's supper in the another hour, Tom would be home from Iron Lanch farm, where he worked every day. तेवढ्या उजेडात टॉमसाठी स्वयंपाक करताना होणारी तिची जी हालचाल आहे तो पाहत होता. आणि टॉम रोज आयर्न लँच फार्मवर कामाला जात होता आणि तिथून तो तासाभरात घरी नंतर परतत होता. तो आपल्याला मदत करील असा पीटर क्राउचला विश्वास होता, कारण ते दोघे लॅम्बरहर्स्टच्या तिथं होते. बघा, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये नेहमी एक्सप्लेनेशन देताना त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सांगितले जातात. आता इथे एक्झाम्पल कुठलं सांगितलेलं आहे? सो लाईटेड्स, रेज ऑफ लाईट्स. सो ही सेज, तिथून तो तासाभरात घरी परतत असे. टॉम वुड बी होम फ्रॉम आयर्न लँच farm where he worked every day. Peter Crouch trusted Tom to help him. आणि पीटर क्राउचला त्याचा विश्वास होता, कारण का तर ते दोघे काय होते? मित्र होते. They had been friends when they went together to the national school at the Lamberthurst, and since then the friendship had not been broken by their very different characters and careers. आता टॉम जो आहे तो रोज आयर्लंडच्या फार्मवर कामाला जात असे आणि तिथून तो तासाभरात घरी परतत होता आणि तो आपल्याला मदत करेल अशी पीटर क्राउचला विश्वास होता, कारण ते दोघे लॅम्बरहर्स्ट नॅशनल स्कूलला जात असल्यापासून, म्हणजे लहान असल्यापासून ते दोघे मित्र होते. आणि दोघांचे स्वभाव आणि व्यवसाय जरी इतके भिन्न असूनही त्यांची मैत्री अजून टिकून होती, म्हणजे नेहमी टिकून होती. एक्झाम्पल सांगितलेलं आहे. Then he says, Peter Crouch huddled down upon the sacks that filled one corner of the shed. बघा, पडवीतल्या कोपऱ्यात रचून ठेवलेल्या पोत्यावरती पीटर क्राउच मुटकोळे करून बसला. तिथे एक पोतं आहे, सॅक आहे, तिथं तो हडल्ड डाऊन. द मिनिंग ऑफ हडल्ड डाऊन वी कॉल्ड ॲज अ श्रँक वन सेल्फ, म्हणजे स्वतःला जास्तीत जास्त मुटकुळे करून घेणे किंवा एकत्र अंग एकवटवणे. कॉर्नर ऑफ द शेड, अ डिलिशियस स्मेल ऑफ कुकिंग बिगॅन टू कम थ्रू फ्रॉम द किचन. आणि त्यावेळेस त्याला स्वयंपाकघरातून जेवणाचा जो डिलिशियस स्मेल येतो ऑफ कुकिंग, जो जेवणाचा जो आहे स्वयंपाकाचा आहे तो त्याला सुवास येऊ लागला होता. And he hoped Mrs. Addis would not deny him a share of the supper. आणि त्याला अशी अपेक्षा आहे की त्यातलं थोडंसं जेवण टॉम घरी आल्यानंतर त्याच्या जेवणातले ते थोडे जेवण आहे ते मिसेस ॲडिस आपल्यालाही देतील अशी त्याला आशा होती, कारण त्याला खूप भूक लागलेली होती आणि अजून बराच काळ त्याला तसाच काढायचा होता. बघा, बिकॉज Tom came home for he was very hungry and he had a long way to go. He had fallen into a kind of helpless doze when he was roused by the sound of footsteps on the roads. So he had fallen into the kind of the helpless doze. न कळत काय होतं, त्याचा डोळा लागतो. आणि when he was roused by the sound of the footsteps on the road,
पण तेवढ्या त्याला रस्त्यावरच्या पावलांचा आवाज ऐकू येतो आणि त्यामुळे त्याला जाग येते. Then on the page number 47 you see, for a moment his poor heart nearly choked with its beating. आता त्याचं जे हार्ट आहे क्षणभर त्याच्या हृदयाचे ठोके इतके वाढले की त्याचे प्राण जे आहे ते कंठाशी आले. आता बघा, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते, ज्या वेळेला आपल्या एखाद्याच्या गोष्टीची भीती वाटत असते त्यावेळेस आपल्या हृदयाचे जे ठोके असतात इतके वाटतात जणू काही आपले प्राण जे असतात कंठाशी येतात. दे वेअर द कीपर्स, ते राखणदार होते, जणू काही ते राखणदार असतील म्हणून त्याला खूप भीती वाटत होती. ते लोक राखणदार होते. दे हॅड गेस्ड वेअर ही वॉज विथ मिसेस ॲडिस विथ हिज ओल्ड फ्रेंड्स मदर. त्याच्या जुन्या मित्राच्या आईकडे मिसेस ॲडिसकडेच तो आला असेल असं त्याला संशय आला असावा, म्हणून ते तिथं आले असतील असं त्याला वाटतं. ही हॅड बीन फुल टू कम टू द कॉटेज, नियरली लुझिंग हिज सेल्फ कंट्रोल. ही श्रँक इन टू द कॉर्नर, शिवरिंग, हाफ सोबिंग. बट द फुटस्टेप्स वेंट बाय. द नेक्स्ट मिनिट मिसेस ॲडिस स्टक हर हेड इन टू द शेड. मिसेस ॲडिस काय करतात बघा, क्षणभर तिथं त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यांना काय वाटतं की त्याची जुना जो मित्र आहे त्याच्या आईकडे तो आलेला असेल, पण इथे बंगलीकडे येऊन मूर्खपणा केला की काय असे त्याला वाटतं. आता त्याचा धीर सुटत चाललेला होता म्हणून तो थरथर कोपऱ्यात जाऊन मुटकळी करून मुसमुसत बसला. पण पायांच्या आवाज जरा दूर निघून गेले आणि पुढच्याच क्षणी मिसेस ॲडिस पडवीत डोकावल्या. बघा, पडवीत डोकावल्यानंतर त्यांना काय दिसतं? दॅट वॉज द कीपर्स. राखणदार आले होते. शी सेड शॉर्टली, त्या तुटकपणे म्हणाल्या. आय सॉ देम गो बाय. त्यांना मी इथून जाताना पाहिलं. दे हॅड लँटेन, त्यांच्या हातात कंदील होते. मे बी इट वुड बी बेटर इफ यू स्लिप्ड आउट नाऊ अँड वेंट टुवर्ड्स ॲज कॉन्सिरॉन. बघा, त्यांना मी इथून जाताना पाहिलं, त्यांच्या हातात कंदील होतं आणि तू आता कॅन्सिरॉनच्या दिशेने निसटून जावंसं हे बरं, म्हणजे तू त्यांच्या हाती न लागता केंटला पोहोचू शकशील. बघा, टर्नब्रिज वेल्सनहून येणारी लंडन ट्रेन आता रात्री किती वाजता आहे ती म्हणते? कम्स फ्रॉम टर्नब्रिज वेल ॲट 10 नाईट. देअर इज अ लंडन ट्रेन दॅट कम्स फ्रॉम टर्नब्रिज वेल्स ॲट 10 नाईट. आणि 10 वाजता आता टर्नब्रिज वेल्सनहून येणारी लंडन ट्रेन जी आहे ती रात्री 10 वाजता आहे. दॅट हॅड बीन अ फाईन थिंग फॉर मी मॅम, बट आय हॅवंट द प्राईस ऑफ अ तिकीट ऑन मी. हे माझ्या सोयीचं होईल मॅडम, पण माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत म्हणून तो सांगतो. शी वेंट टू वन ऑफ द किचन ड्रॉवर्स. हिअर इज 7 शिलिंग. इट विल बी युअर फेअर टू लंडन अँड अ बीट ओव्हर. ज्यावेळेस ती सांगते की केंटला जाणारी जी लंडन ट्रेन आहे, बघा, टर्नब्रिज वेल्सनहून येणारी जी लंडन ट्रेन आहे ती रात्री 10 वाजता आहे आणि हे माझ्या सोयीचं होईल मॅडम, पण माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत. मिसेस ॲडिस लगेच स्वयंपाकघराच्या कपाटाचा एक खण उघडतात आणि त्यात 7 शिलिंग असतात आणि ते शिलिंग घेऊन म्हणतात की लंडनच्या तिकिटासाठी हे पुरतील आणि थोडे अधिक आहेत, म्हणजे जास्तच आहेत. फॉर अ मोमेंट ही डिड नॉट स्पीक. देन ही सेड, आय डोंट नो हाऊ टू थँक यू मॅम. थोड्या क्षणार्धात तो काही बोलत नाही, पण मग म्हणतो, मॅडम, मला तुमचे आभार कसे मानावे हे मला समजत नाही. ओ यू नीडंट थँक मी, आय एम डुईंग इट फॉर टॉम. माझे जे आभार आहे तू मानायची गरज नाही का? मी हे सगळं कुणासाठी करत आहे? टॉमसाठी करत आहे. जर मी तुला मदत केली तर टॉमलाही आनंद होईल, कारण की टॉमसुद्धा तुला नेहमी मदत करतो. आणि आता तो म्हणजे त्याच्या ज्या भावना आहेत, एक्झाम्पल आहे, त्याचे जे रिलेशनशिप आहे फ्रेंड्सचं, ते इथं स्पष्ट झालेलं आहे. बघा, आय होप यू वॉन्ट बी गेट इन ट्रबल. आय होप यू वॉन्ट गेट इन टू बी ट्रबल बिकॉज ऑफ धिस. तो म्हणतो, माझ्यामुळे तुम्ही कुठल्याही संकटात सापडू नये अशी मी आशा करतो. देअर इजंट मच फिअर. नो वन्स एव्हरी लायकली टू नो यू हॅव बीन इन दिस कॉटेज. की काय म्हणते की फारशी भीती नाही, तू या बंगलीत आला होतास हे कुणाला कळणार नाही.
That's why I would sooner you went before Tom come back, for maybe he would be bring a friends with him and that had make trouble. ती काय म्हणते की मात्र टॉम येणे आधीच तू इथून निघून गेलेलं बरं, कारण घरी येताना जर त्याने आपला एखादा मित्राबरोबर आणला तर मात्र अवघड होऊन जाईल. She opened the door for him, but on the other hold, they both stood still, for again footsteps could be heard approaching, this time from the far south. बघा, नंतर लगेच तिनं शी ओपन द डोअर, ती काय करते, दार उघडते, त्याच्यासाठी त्याला बाहेर निघण्यासाठी दार उघडते. बट ऑन देअर होल्ड, म्हणजे उंबरठ्यावरच असताना उंबरठ्यावरच ती स्तब्ध राहते, कारण तिला अजून दक्षिण बाजूने पुन्हा एकदा पावलांचा आवाज त्यांच्या दिशेने येऊ लागलेला आहे, म्हणजे कोणीतरी तिकडं येऊ लागलेला आहे. मिसेस ॲडिस सेड, मे इट बी अ टॉम, जणू काही तो टॉमच असेल, बहुतेक टॉम आला असावा असं तिला वाटतं. बट देअर इज नो टॉम, देअर इज मोर दॅन वन मॅन देअर अँड आय कॅन हिअर व्हॉइसेस, पण तिथं एकापेक्षा जास्त माणसं येताना दिसत आहेत आणि त्यांचे आवाजही ऐकू येत होते. यू वुड बी गेटर टू गो बॅक, शी सेड शॉर्टली, वेट टिल दे हॅव पास्ड एनिवे. बघा, ती काय म्हणते, तू परत आत गेलेलं बरं, त्या पटकन म्हणाल्या आणि ते निघून जाईपर्यंत तिथंच थांब. With an unwilling shrug, he went back into the little dusty shed which he had come to hate, and she locked the door upon him. The meaning of unwilling shrug? The action of raising the shoulder reluctantly. नाखुशीने खांदे उडवत तो पुन्हा त्या नावडत्या लहानशा धुळकटाच्या छपरीत गेला आणि त्याला त्यांनी दार लावून कुलूप घातले. बघा, देन द फूटस्टेप्स, कशा प्रकारे ती तिला मदत करते, म्हणजे टॉमच्यासाठी ती तिला मदत करत असते. नेक्स्ट ऑन द पेज नंबर 48, कशी भयानक जी कथा आहे ती खूप छान आहे. बघा, स्टोरी जी आहे खूप छान आहे, त्याच्यामधून एक प्रकारे चांगुलपणा जो आहे मिसेस ॲडिसमध्ये तो घेण्यासारखा आहे. मिसेस ॲडिस ज्या आहेत त्या आपल्या मुलाच्या फ्रेंड्सची कशा प्रकारे मदत करत आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. द फूटस्टेप्स ड्यूअर नियर, दे केम स्लोली अँड हेविली धिस टाईम. फॉर अ मोमेंट ही थॉट दे वूड पास अल्सो, बट देअर मोमेंटरी डलिंग वॉज ओनली द क्रॉसिंग ऑफ द स्ट्रीप ऑफ ग्रास outside the door. The next minute there was a knock. It was not Tom. पण ते टॉम होते का नव्हते. बघा, फूटस्टेप्स, आता जी पावलं आहेत ती जवळजवळ आलेली आहे आणि ती कशी आहेत, ते केम स्लोली हेविली धिस टाईम, ती हळूवारपणे येत असलेली आणि संत गतीने किंवा जड पावलासारखी आहेत. फॉर अ मोमेंट ही थॉट दे वूड पास अल्सो, क्षणभर असं वाटतं की ती निघून गेलेली असावेत. बट दे आर मोमेंटरी डलिंग, पण असं आहे का, नाही. दरवाजासमोरचा हिरवळीचा पट्टा ओलांडताना काही क्षण ती मंदावल्यासारखी झालेली होती. स्ट्रीप ऑफ द ग्रास आउटसाइड द रोड अँड द नेक्स्ट मिनिट, पुढच्या क्षणी देअर वॉज अ नॉक, दरवाजावर टकटक झाली आणि इट वॉज नॉट टॉम दे, म्हणजे तो टॉम नव्हता तर. Trembling with anxiety and curiosity, Peter Crouch put his eyes to one of the numerous cracks in the door and looked through into the kitchen. आता विलक्षण अवस्थेत किंवा आतुर झाल्यामुळे थरथरत पीटर क्राउच दाराच्या फटीला डोळा लावून स्वयंपाकघरातून ज्या चिरा आहे त्यातून बघत आहे, फटीतून बघू लागलेला आहे. आणि दरवाजाबरोबर बघा, मिसेस त्याला त्या फटीतून काय दिसतं, हे लुकड थ्रू इन टू द किचन. ही सॉ मिसेस ॲडिस गो टू द कॉटेज डोअर. ज्या ॲडिस आहे त्या दार उघडण्यासाठी तिथं गेलेल्या आहेत. बघा, समोर गेलेल्या आहेत दार उघडण्याच्या आतच. मिसेस ॲडिस goes to the cottage door, but before she could open it, a man came in quickly and shut it behind him. त्या दार उघडण्याच्या आतच एक माणूस जो होता त्यातला झटकन आत शिरला आणि त्याने दार लावून घेतले. तो काय करतो, दार लावून घेतो. क्राउच रिकग्नाइज्ड वाइल्डर, वन ऑफ द कीपर ऑफ, बघा, स्कॉटनी स्कॅटल्ड. He felt his hands and feet grow leaden cold. स्कॉटनी कॅसलचा रखवालदार विडलरला क्राउचने ओळखले हे त्याला समजलेले
दिसते. बघा कशा प्रकारे स्कॉटनी कॅसलचा रखवालदार विडलरला क्राऊनचे ओळखले आणि त्याचे हातपाय भीतीने गारटले. याचा अर्थ तो इथे आहे हे त्यांना समजलेले दिसतंय असं त्याला वाटतं. कुणाला वाटतं? क्रॉचला वाटतं. ही फेल्ट दॅट स्कॉटनी कॅसल. सो दे हॅड फॉलोड हिम. दे हॅड गेस दॅट ही हॅड टेकन रिफ्यूज विथ मिसेस ॲडिस. इट वॉज ऑल अप. ते त्याचा पाठलाग करीत होते आणि ते मिसेस ॲडिसकडे त्याने आश्रय घेतला आहे हे त्यांनी ओळखलेले दिसतंय. आणि सगळं संपलं. आता ते आपल्याला पकडतील आणि आपण त्यांच्या ताब्यात जाऊ असं त्याला वाटत असतो. त्याचे जे हातपाय जे आहेत ते रिअली हिडन्स. देअर वॉज नो प्लेस फॉर हिम टू हाईड. डायरेक्टली दे ओपन द इंडोर डोअर दे वुड सी हिम. जर त्यांनी डायरेक्टली जर ते डोअर जायदराजा आहे उघडला तर त्याला डायरेक्ट मी दिसणार आहे. मला लपण्यासाठी जागाही कुठे नाही. व्हाय कुडंट ही थिंक बेटर. मी चांगली जागा का शोधली नाही लपण्यासाठी. व्हाय वॉजंट ही क्लेवर ॲट लुकिंग आफ्टर हिमसेल्फ. त्याच्या हे का लक्षात आलं नाही. लाईक अदर मेन हिज लेग सडनली रिफ्यूज टू सपोर्ट हिम अँड ही सॅट डाऊन ऑन द पाईल ऑफ द सॅक. आणि तो इतर लोकांसारखा स्वतःची काळजी घेण्याची हुशारी त्याने का दाखवली नाही किंवा त्याच्याबरोबर का नाही. त्याचे पाय जे आहेत ते गारठून गेलेले आहे आणि तो मटकन काय करतो. पोत्याच्या ढिगारावर तो मटकन खाली बसतो. The man in the kitchen seemed to have some difficulty in saying what he wanted to Mrs. Addis. He stood before her silently twisted his cap. बघा स्वयंपाकघरातल्या त्या माणसाला त्याला मिसेस ॲडिसला जे सांगायचे होते त्याबाबत अडचण वाटत होती. आपली टोपी सारखी करीत तो गप्प उभा राहिला. बघा तिने विचारले म्हणजे जो व्यक्ती आलेला आहे तो काय सांगावे त्याला सुचेना असे. शी आस्क्ड वेल व्हॉट इज इट. काय झालं तिनं विचारलं. आय वॉन्ट टू स्पीक टू यू मॅम. मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. Peter Crouch listened, straining his ears, and for his study, heard nearly drowned the voices in the next room. Oh no, he was sure she would not give him away, if only for Tom's sake. She was good sort, Mrs. Addis. Peter Crouch कान ताणून ऐकू लागला. त्याच्या हृदयाच्या ज्या धडधडीमुळे पलीकडच्या खोलीतले आवाज जे आहेत त्याला ऐकू येत नव्हते. पण तो नाही निदान टॉमसाठी तरी मिसेस ॲडिस त्याला त्या लोकांच्या ताब्यात देणार नाहीत याची त्याला खात्री होती. मिसेस ॲडिस नक्कीच एक भली स्त्री होती. बघा कशा प्रकारे त्याच्या मनामध्ये एक प्रकारे विचार येतात. शी वॉज गुड सॉर्ट मिसेस ॲडिस से. इफ ओनली फॉर टॉम सेक शी वॉज अ गुड सॉर्ट मिसेस ॲडिस. देन ही सेज, well, she said sharply, as the man remained tongue-tied, I have brought you bad news, ma'am. त्याची जी आहे जीभ जी आहे बोलायला जड झालेली आहे. तो बसलेला आहे शांत काही बोलत नाही. मी एक वाईट बातमी घेऊन आलेलो आहे मॅम. हर एक्सप्रेशन चेंज. तिचे जे एक्सप्रेशन आहेत ते चेंज झालेले आहेत. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव चेंज झालेले आहेत. व्हॉट यू से. व्हॉट इट इजंट टॉम इज इट. ही इज आउटसाईड सेड द कीपर. काय टॉमबद्दल नाही हो ना. तो बाहेर आहे रखवालदार म्हणाला. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे. दरवाजा लोटत मिसेस ॲडिस म्हणाल्या. व्हॉट डू यू मीन सेड मिसेस ॲडिस. शी मूव्ड द डोअर. ती झपट्याने पाठीमागे जाते. डोंट मॅडम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू. मी अजून तुम्हाला सांगू शकत नाही. काय सांगेपर्यंत. अरे बघा नको मॅडम मी सांगेपर्यंत नको. टोल्ड मी व्हॉट. ओ बी क्विक मॅन फॉर मर्सीज सेक. शी ट्राईड टू पुश पास्ट हिम टू द डोअर. ती काय करते त्याला दरवाजापाशी ढकलून देते आणि बाहेर जाते. सिंडरवूडपाशी झटापट झाली. बघा कशा प्रकारे एक्झाम्पल. ती बाहेर गेल्यानंतर पाहते. देअर बीन उन रॉन ॲज देअर इज बीन अ रो ही सेड डाऊन बाय सिंडरवूड. देअर वॉज अ चॅप देअर स्नॅरिंग रॅबिट्स अँड टॉम वॉज वॉकिंग विथ बोअर मॅन्स अँड मी अँड ओल्ड क्रॉच. We heard a noise and there it was too dark to see who it was, and directly he saw us he made off, but we had scared him and he let fly with his gun. सिंडरवूडपाशी झटापट झाली आणि तो पुढे म्हणाला. एक माणूस सशाशी शिकार करायला आला होता. वुमन्स आणि मी आणि म्हाताऱ्या क्रॉचबरोबर टॉम चालत निघाला होता.
आणि आम्ही आवाज ऐकला, पण त्या काळोखात तिथे कोण दिसत नव्हतं. पण अचानक त्याने आम्हाला बघितलं आणि तो पळाला. पण आम्हाला पाहून घाबरल्यामुळे त्याने बंदूक चालवली आणि टॉम, मिसेस ॲडिस उद्गारल्या. मिसेस ॲडिस सेज, टॉम, द कीपर हॅड फॉरगॉटन हिज गार्ड अँड बिफोर कुड प्रिव्हेंट हर शी हॅड फ्लंग ओपन द डोअर. बघा, वाट अडवण्यासाठी आपण उभे आहोत हे तो राखणदार विसरला बोलता बोलता, आणि त्याने थांबवण्याआधीच दरवाजा उघडून त्या काय होतात, बाहेर जातात. द मेन आउटसाइड हॅड इव्हिडेंटली बीन वेटिंग फॉर द सिग्नल अँड दे केम इन कॅरिंग समथिंग विच दे पुट डाऊन इन द मिडल ऑफ द किचन फ्लोअर. आता बाहेरचे जे लोक आहेत, अर्थात वाट इशाऱ्याची पाहत होते, त्यांनी जे बरोबर आणले होते ते त्यांनी आत घेऊन स्वयंपाकघरात जमिनीवर ठेवले. इज ही डेड? आस्क्ड मिसेस ॲडिस विदाउट टीयर्स. बघा, तो मरण पावला आहे का? डोळ्यात टिपूस नसे, म्हणजे डोळ्यात तिच्या अजिबात अश्रू नाहीत. कोरड्या डोळ्यांनीच मिसेस ॲडिस विचारतात तो मरण पावला आहे का? द मॅन नोडेड. तो व्यक्ती आहे, तो मॅन नोडेड, तो मान हलवतो. दे कुड नॉट फाइंड अ ड्राय व्हॉइस लाईक हर. ते अजिबात एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. इतका थंड आणि कोरडा आवाज त्यांनी याआधी कधीच ऐकला नव्हता. इन द शेड पीटर कॉच हॅड सीज टू स्वीट अँड ट्रेम्बल. स्ट्रेंथ हॅड come with despair, for he knew he must despair now. Beside, he no longer wanted to escape from these things that he had done. Oh Tom, I was thinking it was one of the keeper. Oh Tom. बघा कशा प्रकारे इकडे त्याच्या पीटर क्रॉचचा घाम आणि थरथर थांबली होती. पण निराशेबरोबर हिंमत आली, कारण त्याला आता हताश व्हावेच लागणार होते. त्याचबरोबर का त्याच्या हातून जे घडले होते त्या गोष्टीपासून सुटका करून घेण्याचीही त्याची इच्छा नव्हती. अरे रे टॉम, तो कुणीतरी राखणदार होता असे मी समजत होतो, पण तो कोण होता? टॉम होता. म्हणजे त्याची गोळी कुणाला लागलेली होती? टॉमला लागलेली होती. अँड इट वॉज यू दॅट गॉट इट फ्रॉम मी. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. म्हणजे तू होतास, माझा नेम तुला लागला होता, मी आता जगू इच्छित नाही. म्हणजे त्याच्या मनात सुद्धा नव्हतं की आपण आपल्या फ्रेंडला, जीवेपाड प्रेम करणारा जो फ्रेंड आहे आपल्यावरती, आपला नेहमी मदत करणारा जो मित्र आहे, टॉम आहे, आणि त्याच्या बाबतीत आपण हे वाईट कृत्य केलं. अँड I don't want to live, and yet life was sweet, for there was a woman at. So he says, पण अजून जगण्याची आशा संपली नव्हती. टिसर्समध्ये एक अशी स्त्री होती. ओमोन वॉज फेथफुल टू हिम ॲज टॉम. जसा टॉम फेथफुल आहे, टॉम इतकीच ती निष्ठावान, शब्दाला शब्द जागणारी होती. देन हू वूड गो विथ हिम इन टू द वर्ल्ड इव्हन नाऊ. आता देखील जीवनाच्या अंतापर्यंत त्याला साथ देणारी होती. बट ही मस्ट नॉट थिंक ऑफ हर. पण तो तिचाही आता विचार करता कामा नये. कारण का? ही हॅड नो राईट्स. ही मे पे विथ हिज लाईफ फॉर व्हॉट ही हॅड डन. ही हॅड नो राईट. त्याला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर व्हॉट ही हॅड डन. त्याने स्वतःचे प्राण देऊन ती भरपाई केलीच पाहिजे, कारण त्याशिवाय ते चुकतंच होणार नाही. मिसेस ॲडिस वॉज सिटिंग इन द ओल्ड बास्केट आर्मचेअर बाय द फायर. ज्या मिसेस ॲडिस आहेत त्या शेकोटीपाशी जुन्या आराम खुर्चीत बसल्या होत्या. वन ऑफ द मेन हॅड हेल्प्ड हर इन टू इट. त्या लोकांपैकी एका माणसाने तिला आधार दिला, आणि आधार देऊन तिथं काय करतात? बसवतात. देन वी डिडंट सी हिज फेस. दिस इज अ टेरिबल थिंग. बघा कशा प्रकारे. वी विल गो राऊंड टू आयर्लँड कॉटेज बट अँड आस्क मिसेस गेन टू कम डाऊन टू यू. आम्ही आयर्लंडच्या बंगलीकडे जाऊन येतो आणि मिसेस गेनना तुमच्याकडे यायला सांगतो. दिस इज द टेरिबल थिंग वी टू हॅव कम टू यू. अँड ॲज फॉर द मॅन who did it, we have as middling good guess who he is, and he shall hang. We didn't see his face, but we have got his gun. तुमच्या बाबतीत ही अतिशय भयंकर गोष्ट घडली आहे, आणि हे कृत्य ज्याने केले आहे ती व्यक्ती कोण आहे याचा आम्हाला चांगलाच अंदाज आहे. कारण आणि तो नक्की फासावर जाईल. त्याचा चेहरा आम्ही दिसला नाही, आम्ही पाहिला नाही. बट वी हॅव गॉट हिज गेन. पण आम्हाला त्याची बंदूक सापडलेली आहे. ही थ्रीव
it into a bush when he bottled, and I swear that gun belonged to Peter Crouch, who has been up to no good since the day he was sacked for stealing corn. ती पीटर क्राउचचीच बंदूक आहे मला खात्री आहे, कारण कंसाची चोरी केल्यामुळे कामावरून काढून टाकल्यापासून त्याचे काही बरेच उद्योग चांगले झालेले नाहीत असं तो सांगतो. म्हणजे त्या व्यक्तीने सुद्धा त्या पीटर क्राउचला ओळखलेलं आहे. तर इथंपर्यंत बघा कशाप्रकारे म्हणजे मिसेस ॲडिशचं जे जीवन आहे कशाप्रकारे त्या एक पेच प्रसंगामध्ये सापडलेल्या आहेत की समोर त्याच्या मुलाची डेड बॉडी आहे आणि आत मुलाचाच क्राईम म्हणजे मुलाचाच मृत्यू घडवणारा जो व्यक्ती आहे फ्रेंड आहे त्याला माहीत नव्हतं की तो पीटर होतो. त्याला वाटतं राखणदार आहे आणि अशा तऱ्हेने त्याच्या म्हणजे अनोळखीपणे किंवा कोइन्सिडन्समध्ये त्याची हत्या त्याच्या मित्राच्या द्वारे झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आय होप यू हॅव स्टडीड. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर बघा, नेक्स्ट लेक्चर जे आहे राहिलेला जो रिमेनिंग पार्ट आहे तो तुमच्या नेक्स्ट लेक्चरला होईल. थँक्यू व्हेरी मच.